कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत आणि शहराच्या वेशीबाहेरील बाह्य रिंग रोडसह 72 रस्त्यांच्या कामांसह 7 नवीन पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. याकरिता सुमारे 1453 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तर 7 नवीन पुलांसाठी 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात 50 कोटी रुपयांचा निधी महापालिकेमार्फत येणार आहे. नाशिक महानगरपालिकेची महासभा महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या सभेत सदस्यांच्या मागणीनुसार नाशिक महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सिंहस्थ विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सादरीकरण करत रस्ते विकास, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आदी विभागांचा मास्टर प्लॅन सभागृहासमोर सादर केला. 2027 पासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होणार आहे. देशभरातून लाखो साधू, महंत आणि भाविक दाखल होणार आहेत. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना गोदावरी नदी तीरावर पोहोचण्यासाठी तसेच भाविकांना शहरात दाखल होताना वाहतूक कोंडीला सामोरे जाऊ नये यासाठी रस्ते वाहतूक व्यवस्थापनाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 240 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी सुमारे 3,900 कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला. मात्र शासनाकडून 1453 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून या माध्यमातून शहरात 117 किलोमीटरचे 72 नवीन रस्ते बांधण्यात येणार आहेत. रस्त्याच्या विकासासह 7 नवीन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीनेही आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याबरोबरच घाटांवर तसेच साधुग्राम परिसरात टेंट क्लिनिक, टेंट हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. उद्यान विभागाच्या वतीने पंचवटीतील उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच 58 जागांवर वृक्षारोपण करण्यात येणार असून शहरात प्रवेश करणाऱ्या 8 प्रमुख मार्गावरील उद्याने आणि वाहतूक बेटांचाही विकास करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. आज सभागृहामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असे कुंभमेळ्याचे जे काही मनपाचे आणि प्राधिकरणाचे कामं सुरू आहेत पूर्ण नाशिक शहरभर, याचा खरं तर पूर्ण माहिती ही आपण सभागृहाला आज दिली. आयुक्तांनी एक प्रेझेंटेशन दिलेली आहे. आपल्याला ह्या कुंभांची जी कामं आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती देणं अतिशय गरजेचं होतं. काय आपण नियोजन केलेलं होतं, प्राधिकरणासमोर महानगरपालिकेने काय मांडणी केली, काय मागणी केली आणि त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाने कशाला मंजुरी दिलेली आहे याची खरं तर शिखर समिती देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत स्थापन केलेली आहे. तिथे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आहेत आणि CS साहेब आहेत. त्याचबरोबर प्राधिकरण आणि अध्यक्ष गेडाम साहेब देखील उपस्थित असतात आणि यामध्ये खरं तर कुंभाच्या कामांना मंजुरी दिली जाते. त्याचबरोबर आज भूसंपादनाचा देखील विषय साधुग्राम या ठिकाणी केला गेलेला आहे. त्या संबंधातली कुंभमेळा अंतर्गत होणारे कामांविषयी खरं तर लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की महानगरपालिका ही अतिशय सक्षम अशी संस्था आहे आणि कुंभमेळा करता आजपर्यंत जे काही होणारे काम होते मागील कुंभमेळ्यात देखील ते महानगरपालिकेने केले होते. प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण हे करू शकतात, पण जेव्हा आपण कुंभमेळ्याची कामं म्हणून करत असतो त्यामध्ये महानगरपालिकेचा सक्षम सहभाग जेव्हा आता लोकप्रतिनिधी आले आहे तर नक्कीच झाला पाहिजे आणि त्याकरता आपण प्राधिकरण समन्वय समिती स्थापित करतोय, ज्यामध्ये गेल्या कुंभमध्ये अनुभव असणारे काही लोकप्रतिनिधी व पदसिद्ध आमचे पदाधिकारी असतील. या समितीमुळे प्राधिकरण आणि कुंभाच्या कामामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये जे काही डिपार्टमेंटल समन्वय असेल तो त्यांनी समन्वय साधला जाईल. हा एक विषय झाला. दुसरा जो विषय होता तो होता की पाण्यासंदर्भातला काही जेई अपॉइंटेड नाहीये लोकल आणि त्यामुळे होणारा जो काही असमन्वय आहे, तर आता आपण जे काही भरती केली आहे त्यामध्ये तातडीने ते जेई तिथे उपस्थित राहावे आणि प्रोव्हाइड करावे असं सांगण्यात आलेले आहे. पाण्याची निकड सगळ्यांनाच माहिती आहे, त्याकरता वालदेवीवरती एक कॉपर डॅम तातडीने बसवण्यात यावा, जेणेकरून जे काही पंपिंगचं आधी प्रपोजल गेलेले आहे चेडीवरती ते न करता ह्या पद्धतीने तातडीने 1-1.5 कोटीमध्ये आपल्याला जो काही पाण्याची निकड आहे त्याचं एक सोल्युशन आपल्याला मिळेल आणि जोपर्यंत मुकणे डॅमचं जे काम आहे ते पूर्ण होतं आहे तोपर्यंत आपल्याला ह्या कामांथ्रू जी शहरातली जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती नीट नियोजन करता येईल. त्याच पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींवरती झालेले काही आरोप होते ते याचा उहापोह
सभागृह म्हणून केला जाता आणि याची दखल त्यांची प्रतिनिधी म्हणून मी घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी जर कामानिमित्ताने कॉन्ट्रॅक्टरशी आपल्या लोकांकरता भांडत असतील तर त्याचा अर्थ अशा चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने लावण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये. जोपर्यंत प्रशासनाने त्या कामाची कोणत्या लोकप्रतिनिधींनी पाहणी केलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही संदर्भाची ॲक्शन प्रशासनाने सुमोटो घेण्याचा कोणताही असा अधिकार त्यांना प्राप्त नाहीये. जर काम खरंच प्रॉब्लेममध्ये असेल तर दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. आज आपण बघतो आहे की दुसराही विषय खूप महत्त्वाचा आहे. 22 एप्रिलला वसुंधरा दिन आहे आणि त्याकरता आपल्याला नाशिक शहर म्हणून सज्ज व्हायचं आहे. तर उन्नत नाशिक अभियान म्हणून आज इथे आपण सभागृहामध्ये जाहीर केलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक याचा संकल्प संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर समवेत करणार आहोत. स्वच्छ म्हणजे अतिशय चांगलं क्लीन शहर आपल्याला सगळ्यांना पाहिजे. त्यामध्ये क्लीन एअर, क्लीन वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सुंदरमध्ये एक सिक्युरिटीचा पण ॲस्पेक्ट आहे की सुंदर शहर आपण कशाला म्हणू की नुसतं जिथे ब्युटिफिकेशन झालंय ते नाही, तर सुंदर शहर जे आहे ज्याच्यामध्ये गुन्हे कमी होतील, महिलांची सुरक्षितता, मोठ्यांची सुरक्षितता असेल असं हे शहर असलं पाहिजे. आणि हरित शहर तर त्याच निमित्ताने आपण एक मोठा प्रकल्प हाती घेतो आहे, उपक्रम हाती घेतो आहे, जेणेकरून येत्या 22 तारखेला आपण चुंचाळे येथे हरित नाशिकसाठी एक 200 वड नवीन लागवड करतो आहे. पांढरपुळाने तशी परमिशन दिलेली आहे आणि प्रत्येक नाशिककरांच्या घरात आता कुसमाडी पॅटर्नचा एक ट्रे दिला जाणार आहे. त्याचं वितरण, प्रचार, प्रसार सगळे करणार आहे. NGO, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महिला मंडळ आणि आपल्या प्रभागातले चांगले 10 कार्यकर्ते जे असतील, ॲक्टिव्हिस्ट असतील, त्यांना सोबत घेऊन खरं तर अशी ही 122 लोकप्रतिनिधी इंटू 10 म्हणजे अशी ही 1200 लोकांची जवळजवळ टीम नाशिकसाठी पुढच्या कार्यकाळात सज्ज होणार आहे. जे आपली वसुंधराचे मानांकन आहे त्यामध्ये स्वच्छतेचं मानांकन असेल किंवा हरितचं मानांकन असेल, यामध्ये नाशिक शहर पहिल्या 3 क्रमांकावरती कसे येतील या विषयावरती खरं तर महापौर म्हणून मी अग्रेसर आहे. त्याचबरोबर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या संकल्पनेतून हे सगळं आपण पुढे नेणार आहोत. त्यामुळे लवकरच आपण नाशिकचं हे जे उच्चांक गाठलेलं टेम्परेचर आपण आज बघता आहोत, अजून मे महिना यायचा आहे, तर यावर आपण जेव्हा पर्यावरण म्हणून काम करू, हातात हात घेऊन लोकप्रतिनिधी आणि नागरिक आणि प्रशासन, तर याने एक चांगलं उन्नत नाशिक उभं राहायला भूप्रेमी आणि भूप्रहरी हे रजिस्टर होणारे एक ॲप देखील आम्ही करतोय. तर याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू एवढीच या निमित्ताने विनंती करतो. काही एक सदस्यांनी मागणी केली का 3 वर्ष ज्यांना 3 वर्षाच्या पूर्ण अशा अधिकारी. हा, नक्कीच. काही अधिकारी जे आहेत ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्येच काम करताना आढळत आहे. त्यामुळे मी अशी सभागृहाला माहिती देण्यास आदेशित केलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील त्या अधिकाऱ्यांची एक यादी सभागृहात देण्यात यावी आणि ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये इतके वर्ष काय करताय, कारण पाणी पुरवठ्याला इथे आम्ही मागून सुद्धा अधिकारी उपलब्ध होत नाहीये, जेव्हा की प्रत्येक अधिकारी बांधकाम आणि टिपीसाठी जाण्यास उत्सुक आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे, एवढं शहराची विकास कामं सुरू आहेत, तर नक्कीच पाणी, ड्रेनेज आणि हरित नाशिक करण्यासाठी मग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ह्या उपक्रमांना देखील आपले तेवढे इंजिनियर्स अवेलेबल. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.